सुरुवातीला बातमी आहे पुढारी न्यूजच्या इम्पॅक्टची। पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरतीची प्रक्रिया रद्द केली गेलेली आहे। पेपर फुटीच्या आरोपांनंतर एमपीएससीचा मोठा निर्णय पाहायला मिळतोय। 22 मार्चची जी परीक्षा झाली होती, गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर कारवाई केली गेली आणि चौकशीत उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं। गैरप्रकाराचा संशय आला, संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। औषध निरीक्षक गट ब पदासाठी आता फेर परीक्षा होणार आहे। फेर परीक्षेसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाहीये। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आपण ही बातमी सातत्याने लावून धरलेली होती आणि अखेर इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। चौकशीमध्ये काय समोर आलं आणि आता ही जी फेर परीक्षा होणार आहे त्याच्या काही डेट्स समोर आल्यात का? सध्या खरं म्हणजे पुढारी न्यूजचा हा मोठा इम्पॅक्ट मानला जातोय। यामध्ये एमपीएससीच्या माध्यमातून जी स्पर्धा परीक्षा राबवल्या जातात त्यापैकीच एक भाग असलेला औषध निरीक्षकाची भरती होती आणि या भरतीच्या दरम्यान जी परीक्षा झालेली होती 22 मार्चला, त्यापूर्वी एक दिवस अगोदर ही प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याचा आरोप होता आणि त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर काही व्हॉट्सअप चॅट सुद्धा समोर आलेले होते। गौरव पाटील या व्यक्तीने थेट एफडीएचे जे आयुक्त आहेत तुकाराम मुंडे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव यांच्याकडे तक्रार केलेली होती। या तक्रारीची गंभीरतेने दखल घेण्यात आलेली होती आणि तात्काळ पोलिसांच्या माध्यमातून चौकशी देखील सुरू केलेली होती। यामध्ये प्रथमदर्शनी हा पेपर एक दिवस अगोदर एका व्यक्तीला मिळाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या व्यक्तीकडनं आणखी कुणाला लाभ झाला का याचा देखील आता एकूणच तपास केला जातो। या तपासाअंती हे पेपर फुटीचं नेमकं रॅकेट कसं होतं, की फक्त एकाच व्यक्तीला हा पेपर मिळाला होता याबाबतचा उलगडा होईल। मात्र विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने एमपीएससीने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये फेर परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे। पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता यामध्ये असणार नाहीये। आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे परीक्षेसाठीचं जे शुल्क आकारलं जातं ते शुल्क सुद्धा पुन्हा भरण्याची गरज नाहीये। त्यामुळे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्वाचा दिलासा आहे। पेपर फुटीचा जो संशय होता त्या संशयामुळे अनेकांना आपल्याला कमी मार्क्स मिळाले किंवा ज्यांची इतकी पात्रता नसताना सुद्धा त्यांना इतके मार्क्स कसे मिळाले अशा स्वरूपाचे विविध प्रश्न हा मोठा निर्णय यासाठी म्हणूया कारण की कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाहीये। आणखीनही चौकशी होईल, त्यामध्ये आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, या परीक्षेच्या री एक्झाम कधी होतीये आणि डेट्स कधी येत आहेत याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी किरण।